आणि यानंतर महापालिका निवडणुकांसंदर्भातली महत्त्वाची अपडेट समोर येते। मोठी बातमी समोर येते। महापालिकांची 3 वर्गामध्ये प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पुणे आणि नागपूर शहराचा अ वर्गात समावेश, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड वर्गाचा ब वर्गामध्ये समावेश, तर नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली या शहरांचा क वर्गामध्ये समावेश करण्यात येणार आहे। या संदर्भात आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत। नक्की काय माहिती आहे? महापालिका निवडणुकीसाठी 3 वर्गामध्ये प्रभाग रचना करण्यात आलेली आहे, यामुळे कशा पद्धतीने निवडणुका पार पडतील? निश्चितपणे महानगरपालिका निवडणूक 4 सदस्य प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जे आहेत ते आता शासनाने दिले असल्यामुळे खरं आता तर महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण अ, ब व क अशा 3 वर्गातील महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश जे आहेत ते आता सरकारने जारी केलेले आहेत। यामध्ये पुणे आणि नागपूर या शहरांचा अ वर्गात समावेश असल्यामुळे इतर 3 शहरं असतील त्यांचा ब वर्गात आणि बाकीचे उर्वरित शहरं जे आहेत त्यांचा क वर्गात समावेश आहे। आणि याबरोबरच सरकारने काही अटी शर्ती ज्या आहेत त्या देखील घालून दिलेल्या आहेत। आणि त्याबरोबरच जे खरं तर गुगल मॅपिंग आहे, गुगल अर्थच्या नुसार गुगल मॅपवर नकाशे जे आहेत ते तयार करण्याचे आदेश सुद्धा आता आदेश जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता महानगरपालिका लढवण्यासाठी इच्छुकांची तर आता 3 वर्गात यामध्ये प्रभाग रचना करण्यात आलेली। धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।